हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमच्या आमच्या मिनी ब्लॉग्समध्ये. तर आज आहे आमची ॲनिव्हर्सरी. तर आम्ही छान प्रकारे सेलिब्रेट करणार आहोत. तर आम्ही फिरायला पण जाणार आहोत. तर आज आम्ही लेणीवर फिरायला जाणार आहोत. तर तुम्हाला सर्व काही या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला बघूया आपण कशा प्रकारे आम्ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करतो ते. तर सकाळी सकाळी छान आम्ही रेडी झालो आहेत. बघा, तुम्ही बघू शकता सकाळचा टाईम आहे. एकदम छान असं एक्साइटमेंट पण आहे आणि छानही वाटते. आज संडेचा दिवस आहे त्यामुळे खूप छान वाटते आहे. संडेच्या दिवशी सगळे घरी असतात त्यामुळे आम्ही फिरायला जात असतो. तर आज खूप स्पेशल दिवस आहे. का बरं? कारण आज फादर्स डे पण आहे, परत योगा दिवस पण आहे, आमची वेडिंग ॲनिव्हर्सरी पण आहे. त्यामुळे सर्व काही आम्ही एकत्र सेलिब्रेट करणार आहोत. तर तुम्हाला दाखवतो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, आम्ही रेडी होऊन अशी निघालो आहे जाण्यासाठी. तर आज आम्ही स्पेशल दिवस आहे त्यामुळे आम्ही बुद्ध लेणीला फिरायला जातो आहे. तर तुम्ही बघू शकता निघालो आहे आम्ही आता. तर मध्ये मग ॲनिव्हर्सरी वगैरे आहे तर केक तर कटिंग होणारच. त्यामुळे आम्ही केकच्या दुकानामध्ये आलो आणि असे केक वगैरे सिलेक्ट करत होतो, चॉईस करत होतो. तर आम्ही बघत होतो कोणता घ्यायचा कोणता नाही. तर जास्त करून मोस्टली आमच्या घरामध्ये चॉकलेट केकच आवडतो त्यामुळे आम्ही चॉकलेट केकच घेतला. बघा, वरती बघू शकता तुम्ही, तो वरती जो चॉकलेट केक आहे तो आम्ही घेतला होता. तर बघा, आम्ही केक घेऊन असं निघालो आहे. तर बघा, आलो आहे इथे आम्ही विद्यापीठामध्ये. लेणी विद्यापीठामध्ये आहे. तर जाण्याचा तोच रस्ता आहे विद्यापीठाचा. तर आलो आहे आम्ही इथे. तर खूप छान वाटते आणि खूप मोठा परिसर आहे. एकदम प्रसन्न वाटते इथे आल्यानंतर. आणि सगळीकडून हिरवेगार असे झाडे आहेत त्यामुळे अगदी छान असे मनाला एकदम छान असे फील होते. एकदम शांतता आणि खूप छान वाटते इथे, रिलॅक्स वाटते आल्यानंतर. तर बघा, आम्ही चाललो आहे आतमध्ये. तर मध्ये जाता जाता फ्रेंड्स इथे मोठे कॉलेज आहे, युनिव्हर्सिटी म्हटल्यावर औरंगाबाद मराठवाडा युनिव्हर्सिटी आहे ही सगळ्यात मोठी, संभाजीनगरची, छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे ही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी नाव आहे. तर मध्ये कॉलेज आहे, सर्व काही सायन्स वगैरे वेगवेगळ्या फील्डचे कॉलेज आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकता, बघा सगळीकडे असे हिरवेगार आणि छान असे वातावरण आहे. तर बघा, मध्ये मध्ये हे सर्व बॉटनिकल कॉलेज वगैरे सर्व कॉलेज आहे इथे. तर रस्ता पण खूप छान आहे जाण्याचा. तर असे वेगवेगळे कॉलेज लागतात फ्रेंड्स. आणि नंतर लेणीचा परिसर आहे. बघा, हा लेणीचा परिसर आहे. तर बघा किती छान डोंगर वगैरे, किती छान वाटते. पावसाळ्यामध्ये सध्या पाऊस तर पडलेला नाही, पण पावसाळ्यामध्ये पूर्ण हिरवेगार आणि धबधबा वाहतो इथे. खूप बघण्यासारखे, खूप छान असते इथे पावसाळ्यामध्ये, छान वाटते. तर बघा, इथे ह्या ज्या मूर्त्या आहेत ना गौतम बुद्धाच्या, तर त्या आहे ना त्यांचे म्हणजे कालखतीत जे होतात, जे मरण पावतात, त्यांच्या स्मरणार्थ इथे मूर्त्या अशा उभारल्या आहेत त्यांच्या रिलेटिव्सनी. तर तुम्ही बघू शकता, आता मी केक कटिंग करतो आहे आम्ही आल्या. तर आमची ॲनिव्हर्सरी असल्यामुळे आम्ही केक कटिंग करतो आहे. तर आम्ही केक कटिंग केला आणि एकमेकांना केक भरवत होतो. खूप छान वाटत होते फ्रेंड्स. अगदी वेगळ्या पद्धतीने आम्ही असा सेलिब्रेट केला आहे आमची ॲनिव्हर्सरी. तर सर्वजण घरात करतात, पण आम्ही इथे येऊन एकदम छान वाटले आम्हाला. तर आम्ही एकमेकांना केक भरवले. आणि परिसर बघा किती छान आहे. हे जे तुम्ही छोटे छोटे घरं बघतायत ते असे भंतेजीसाठी आहेत घरे, ते तिथे राहतात. तर बघा, आम्ही फोटो व्हिडिओ काढले आणि खूपच छान वातावरण आहे. फोटो व्हिडिओ शूटिंगसाठी तर खूपच छान आहे. बघा, तुम्ही बघू शकता राईट साईडला एक जो पूल आहे तो खूप जुना पूल आहे. आणि इकडे जो स्टेज आहे तिथे वेगवेगळे प्रोग्राम वगैरे होतात, ऑर्केस्ट्रा वगैरे होतो. आणि बघा, आंबेडकरांचा हा पुतळा बाहेर आहे, खूप छान आहे, मोठा आहे. आता आम्ही बुद्धविहारामध्ये प्रवेश करत आहोत. तर आम्ही बुद्धविहारामध्ये गेलो. तर बघा किती छान आहे,
बुद्ध मूर्ती आहे. आणि इथे लेफ्ट साईडला बघा पूर्ण जुन्या प्रकारच्या दुसऱ्या वेगवेगळ्या देशामधून आलेल्या मूर्त्या अशा त्यांनी ठेवलेल्या आहेत. जे म्युझियम म्हणतो आपण त्याला, तर म्युझियमसारख्या बघा तुम्ही बघू शकता किती मूर्त्या आहेत. सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या आहे आणि बाहेरच्या आहेत बऱ्याच मूर्त्या. तर बाहेरूनसुद्धा भंतेजी इथे व्हिजिट करत असतात आणि प्रोग्राम वेगवेगळे असतात तेव्हा बाहेरचे लोक इथे येत असतात आणि दर्शनासाठी खूप बरेच दुरून लोक येत असतात. खूप छान शांतता असते. तुम्हाला माहिती आहे बुद्धविहारामध्ये शांत वातावरण असते आणि खूप छान वाटते. एक मनाला एक शांत असे फील होते. त्यामुळेच आम्ही इथे यायचे ठरवले. तर आम्ही वंदना वगैरे घेतली आणि दर्शन घेऊन आम्ही परत फिरायला निघालो. तर तुम्ही बघू शकता आम्ही सर्व ठिकाणी असं फिरले. हे बघा हा स्टेज जो इथे खूप प्रोग्राम होतात आणि या ज्या मूर्त्या आहे त्या सर्व लोकांनी दान केलेल्या आहे मूर्त्या इथे. जे त्यांच्या घरातले कोणी एक्सपायर झाले त्यांच्या स्मरणार्थ दान केले आहे. तर छान वाटते इथे आल्यानंतर. आणि खूप मोठे एप्रिलला बुद्ध पौर्णिमेला खूप प्रोग्राम होतात इथे, त्यामुळे छान वाटते. तर बघा किती मूर्त्या आहेत तुम्ही बघू शकता, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेलच. मोठ्या मूर्त्या आहेत. खूप छान वाटते इथे. तर आम्ही आता निघालो आहे. आम्ही डबे आणले होते. आज स्पेशली मी पुलाव केला होता, व्हेजिटेबल पुलाव. तर आम्ही जेवण करायला बसणार होतो. तर आम्ही बघत होतो कुठे बसायचे ते. तर आम्ही चाललो आहे जेवण करण्यासाठी. तुम्हाला दाखवणार आहे पुढे आम्ही कुठे गेलो आहे. तर बघा आम्ही निघालो आहे जेवण करण्यासाठी. तर बघा इथे आंबेडकरांचा हा पुतळा तुम्ही बघू शकता, किती छान आहे स्टॅच्यू आंबेडकरांचा. आणि समोर असे खूप मोठा स्पेस आहे आणि हिरवेगार वातावरण आहे. तिथे आम्ही जेवण केले तुम्ही बघू शकता. बघा किती छान मी पुलाव करून आणला होता घरून. तर आम्ही छानपैकी जेवण वगैरे केले आणि आजचा दिवस खूप छान गेला. तर फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.